विधान परिषद निवडणुकीत आमदार फुटण्याची चर्चा असतानाच अजितदादाकडून थेट 2 आमदार गळाला। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या मतदान होत असून या निवडणुकीसाठी एक अतिरिक्त उमेदवार रिंगणात असल्याने नक्कीच कोणत्या पक्षाचा उमेदवार पराभूत होणार याकडे सर्वांकडे लक्ष लागले आहे व राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे। विजयासाठी आवश्यक मतांची गोळाबेरीज करण्यासाठी महायुती व महाविकास आघाडीचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून दगाफटका होऊ नये पक्षाने आपापल्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले आहे। अशा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार फुटण्याची चर्चा असतानाच अजित पवारांनी 2 आमदार गळाला लावल्याची चर्चा आहे। अबू आझमीसह रईस शेख सुद्धा आमदार आहे। लोकसभा निवडणूक तोंडावर असतानाच बाबा सिद्दीकी, मिलिंद देवरा, अशोक चव्हाण या नेत्यांनी काँग्रेस सोडून सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या एनडीए विविध घटकांमध्ये प्रवेश केला। आता समाजवादी पक्षालाही मोठा फटका बसू शकतो का अशी चर्चा रंगली आहे। सपा आमदार आणि माजी राज्यसभा खासदार अबू आझम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट झाल्याची चर्चा आहे। या दोघांच्या मध्ये चर्चा होत असतानाच बाबा सिद्दीकी या दोघांमध्ये भेट झाली असता दोघांमध्ये या भेटीत 1 तास चर्चा झाल्याची सुद्धा चर्चा आहे। त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार फुटण्याची चर्चा असतानाच आता अजित पवारांनी 2 आमदार गळाला लावल्याची चर्चा आहे। अबू आझमी यांच्यासह रईस शेख सुद्धा आमदार आहेत। त्यामुळे विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे। महाविकास आघाडीला धक्का बसू शकतो। समाजवादी पक्ष आणि AIMIM यांचा पाठिंबा विधान परिषद निवडणुकीत महत्त्वपूर्ण असणार आहे। या दोन्ही पक्षाचे 3 आमदार आहेत। त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्यास त्यांच्या विजयाची शक्यता वाढणार आहे। मात्र MIMने अद्याप आपली रणनीती स्पष्ट केलेली नाही। दुसरीकडे अबू आझमी आणि रईस शेख अजित पवारांच्या गळा गेल्यास 3ऱ्या जागेवर विजयाचा दावा करणाऱ्या महाविकास आघाडीला धक्का बसू शकतो। अजित पवारांचे आमदार फुटण्याची शक्यता अशी चर्चा होत असतानाच दरम्यान अजित पवार गटाचे आमदार माझ्या संपर्कात नाही, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संपर्कात असले तरी काही माहिती नाही अशी गुगली 2 दिवसापूर्वी शरद पवार यांनी टाकली होती। शरद पवार सातारा जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। पवार म्हणाले, शासनामार्फत करण्यात येणारी विकास कामे व योजनांची अंमलबजावणी अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार केली जाते। त्यामुळे अजितदादांच्या गळाला 2 आमदार लागले आहेत ही सर्वत्र चर्चा आहे व राजकीय वर्तुळात आता चांगलीच चर्चा रंगली आहे। म्हणजे हॉटेलमध्ये आमदारांना ठेवले तरी सुद्धा आमदार फुटण्याची दाट शक्यता आहे। आता आपल्या व्यवसायाची जाहिरात आमच्या माध्यमातून जस्ट कॉल मी न्यूज 24 सोलापूर घेऊन येत आहेत। व्हॉट्सअप ग्रुप जाहिरात, फेसबुक पेज जाहिरात, यूट्यूब चॅनल जाहिरात, इंस्टाग्राम जाहिरात, इमेज आणि व्हिडिओच्या स्वरूपात या सोशल मीडियाच्या माध्यमातून कमी वेळात कमी पैशात रोज आपली जाहिरात लोकांपर्यंत पोहोचवण्याचा राजमार्ग। यात वाढदिवस, लग्न समारंभ, ऑर्केस्ट्रा जाहिरात, उद्घाटन जाहिरात, जागा भाड्यानं देणं घेणं, जागेची खरेदी विक्री, गाड्यांची खरेदी विक्री, फळांची विक्री, महोत्सव शिबिर याची जाहिरात केली जाईल। तसंच खास निवडणुकीसाठी टेक्स्ट मेसेजेस, व्हॉट्सअप ग्रुप मेसेज, व्हॉइस कॉलिंग, तेही स्वतःच्या आवाजात इलेक्शन डायलिंग, तेही कमी पैशात कमी वेळात आमच्या माध्यमातून। तर आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी आजच संपर्क साधा। जस्ट कॉल मी न्यूज 24 सोलापूर, मोबाईल नंबर 9970 30 84 84।